हॅलो फ्रेंड्स, आज आपण अर्थशास्त्राच्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण काही अर्थसंकल्पाच्या ज्या काही 4 अवस्था होत्या त्या 4 अवस्थांचं आपण इन डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, बघा की अर्थशास्त्राच्या ज्या 4 प्रमुख अवस्था होत्या त्या अर्थशास्त्राच्या 4 प्रमुख अवस्थांमधील आज आपण ज्या काही महत्त्वपूर्ण पायऱ्या आहेत किंवा ज्या काही महत्त्वपूर्ण अवस्थांच्या माध्यमामधून अर्थसंकल्पाची जी काही महत्त्वाची प्रक्रिया आहे ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, बघा की अर्थसंकल्प तयार करणे, बरोबर आहे, अर्थसंकल्प तयार करणे। आता पहिला मुद्दा काय की जे काय अर्थसंकल्पाविषयी जे मुद्दे असतात त्यातला पहिला मुद्दा आहे की अर्थसंकल्प तयार करणे। आता बघा विद्यार्थी मित्र हो, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज वाढवणारा तसंच स्पर्धा परीक्षांमध्ये नियमितपणे प्रश्न विचारण्यावर ज्या मुद्द्यावर फोकस असतो आयोगाचा त्याच मुद्द्याचे आपण विश्लेषण सर्वप्रथम घेणार आणि त्यानंतर ज्या मुद्द्यावर आपल्याला वाटतं की या मुद्द्यावरती क्वेश्चन्स फार काळ विचारले जात नाही परंतु प्रश्न येण्याची याच्यावरती काय दाट शक्यता आहे ते मुद्दे देखील आपण ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर अर्थसंकल्प आपण जो तयार करतो त्यातला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी स्टार रूपामध्ये एक्सप्लेन करतो। घटनेच्या 112व्या कलमानुसार घटनेच्या 112व्या कलमानुसार म्हणजे बघा की अर्थशास्त्र आणि भारतीय राज्यघटना हे दोन्ही टॉपिक पूर्णतः वेगळे असले तरी एकमेकांशी जी संलग्नपणे त्याची असणारी मांडणी आहे। म्हणजे याला आपण थोडक्यात की एमपीएससी मध्ये असणारा प्रत्येक टॉपिक हा एकमेकाशी इंटर डिसिप्लिनरी पद्धतीने काय केलेला असतो, मांडणी केलेला असतो। बघा की घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार तर 202व्या कलमानुसार घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा राज्य सरकारचा जो असणारा अर्थसंकल्प आहे तो राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो। बघा विद्यार्थी मित्र हो की किती महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचाच असलेला आपल्याला पाहायला मिळेल का, कारण अर्थसंकल्प तर घटनेचं जे 112वं कलम आहे त्या 112व्या कलमानुसार म्हणजे बघा की राज्यघटनेचा जरी अर्थसंकल्प तयार करणे किंवा अर्थसंकल्प तयार करण्याच्या ज्या प्रमुख 4 अवस्था असतात त्या 4 अवस्थांमध्ये जो अर्थसंकल्प मांडला जातो तो सुरुवातीला कसा मांडला जातो तर त्यासाठी अर्थशास्त्राच्या किंवा अर्थसंकल्पासाठी सर्वप्रथम आधी अर्थसंकल्प तयार तर करावा लागतो। मग तो अर्थसंकल्प राज्यघटनेमध्ये काही स्पेसिफिक काही एक ठराविक कलम ठरवून दिलेले आहेत की त्या कलमांचा वापर करून तसंच त्यामध्ये असणाऱ्या विविध उपकलम सुद्धा असतात, बरोबर आहे। म्हणजे कोणकोणत्या अधिकारासाठी किंवा कोणकोणत्या आर्थिक व्यवस्था असतात त्या आर्थिक व्यवस्थांसंबंधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण कलम ही आपल्याला राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून देण्यात आलेले आहे आणि त्यातीलच महत्त्वपूर्ण कलम आहेत की घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार केला जातो आणि घटनेच्या 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो। ही 2 वाक्य विद्यार्थी मित्र हो, ही 2 जी कलम आहेत ही तुम्ही पाठच करून ठेवायला पाहिजेत का, कारण अर्थसंकल्प आपल्या देशाचा अर्थसंकल्प ज्या पद्धतीने तयार होतो म्हणजेच काय की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प ज्या पद्धतीने तयार होतो त्याच पद्धतीने राज्य सरकारचा अर्थसंकल्प आपल्याला मांडण्यात आलेला
पाहायला येतो. आणि हा अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत ही काय असतं की न्यायिक पुनर्विलोकन, बरोबर, ह्या काही संकल्पना किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या काही महत्वपूर्ण संकल्पना आहेत कलमांशी निगडीत, त्या माध्यमातून पूर्वी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला जाण्याची पद्धत आरूढ झाली त्यावेळी असणाऱ्या ज्या पद्धती आहेत त्या राज्यघटनेला धरून त्याच्यामध्ये ठराविक पद्धतीचे शासन सुरळीतपणे कामकाज किंवा शासनाचं सुरळीतपणे कामकाज चालण्यासाठी काय करावं लागतं, ते करणं बंधनकारकच असतं. बघा विद्यार्थी मित्र हो, अर्थसंकल्प तयार करणे हा आपण मुद्दा पाहतोय. ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की राज्यघटनेच्या 112व्या कलमानुसार, म्हणजे तुम्ही हा मुद्दा परत मी तुम्हाला एक लिहून देतो की 112वे कलम आहे. ते 112वे कलम कशासाठी आहे तर 112वं कलम आहे ते केंद्र सरकारचा अर्थसंकल्प, बरोबर, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असतो, बरोबर आहे. 112वं कलम कशासाठी आहे तर केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प असतो तो अर्थसंकल्प जाहीर करण्यासाठी. आणि 202वे कलम कशासाठी आहे तर 202वे कलम आहे ते राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यासाठी. ते कशासाठी असतं, राज्य सरकारचा, बरोबर, राज्य सरकारचा अर्थसंकल्प जो आहे, बरोबर आहे, राज्य सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्र हो, किती महत्वाचे मुद्दे आहेत. मुद्दा दिसायला तुम्हाला एकच दिसतोय, बघा की मुद्दा तुम्हाला दिसायला एकच दिसतोय परंतु महत्वपूर्ण मुद्दा आहे. आणि हे म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याने करावा असं मी आवाहन का करीन, कारण बघा की एखाद्या परीक्षेमध्ये यश जरी मिळालं नाही परंतु ते यश मिळवण्यासाठी लागणारी जी असणारी धडपड ती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तर होतेच, परंतु इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक महत्वाचा काय असतो, महत्वाचा एक फरक असतो. आणि तो फरक म्हणजे की नॉलेज मध्ये आपल्या इन्क्रिमेंटेशन होतं. बघा की आता हे नॉलेज प्रत्येकाकडे, आपण एक भारतीय देशाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये वास्तव्य करत असू त्याचा जर आपण नागरिक असू तर आपल्याला काही माहिती ही असणं बंधनकारकच असेल. बघा की अर्थसंकल्प ज्यावेळी तयार केला जातो त्यावेळी घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. म्हणजे इथे आता हा पॉइंट IMP मी का म्हणतो, कारण हा पॉइंट अत्यंत महत्वपूर्ण का म्हणतो, कारण बघा की हा पॉइंट अत्यंत महत्वपूर्ण का आहे, कारण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प कधी मांडला जातो, हा घटनेच्या 112व्या कलमानुसार मांडला जातो. इथे फॅक्च्युअल डेटावर आधारित क्वेश्चन्स तयार होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीमध्ये 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. हा सुद्धा काय आहे की तिथे प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या की घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. त्यानंतर तुम्हाला मी काही महत्वाचे की पॉइंट काढून दिलेत. ह्या मुद्द्यांना मी वाटल्यास की पॉइंट असं सुद्धा म्हणेन का, कारण हे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे की पॉइंट असलेले आपल्याला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्र हे पॉइंट अत्यंत महत्वाचे आहेत. बघा की 112वं कलम आहे ते 112वं कलम कशासाठी आहे तर केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प आहे 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो. त्यानंतर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प आहे तो काय करण्यात येतो, मांडण्यात येतो. त्यानंतर केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प असतो, आता मी तुम्हाला दोन मुद्दे करून देतो. केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प असतो, आता केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पाची जी जबाबदारी आहे, बघा त्या अर्थसंकल्पाची जबाबदारी, आता दोन मुद्दे तुम्हाला क्लिअर करून दिलेलेच आहेत. काय की घटनेमध्ये 112वा कलम म्हणजे बघा की अर्थसंकल्पाविषयी निगडीत प्रश्न खूप साऱ्या पद्धतीने विचारता येतात. बघा आयोग हा प्रश्न खूप साऱ्या पद्धतीने विचारू शकतो. का, कारण आयोगाला प्रश्न विचारण्यासाठी काही खोचक ज्या पळवाट आहेत. बघा एक वाक्य वाचलं की खूप सारे प्रश्न आपल्याला बनवता येतात. आपण खूप फॅक्च्युअल क्वेश्चन्स बनवू शकतो
किंवा स्पर्धा परीक्षांसाठी एका मुद्द्यावर आपण किती कलाटणी देऊन प्रश्न निर्माण करू शकतो जर आपण कन्सेप्च्युअली क्लिअर असू, जर आपल्या संकल्पना स्पष्ट असतील तर आपण सहजरित्या पुन्हा मी वाक्यावर भर देऊन सांगतो की सहजरित्या आपण या संकल्पनांवरती येणारे प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये आपण योग्य प्रकारची उत्तरं देऊन आपण परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. त्यामध्ये बघा की आता अर्थसंकल्पाविषयी मी तुम्हाला काय करतोय की मी तुम्हाला शेवटी त्याच मुद्द्यावरती आणत असतो, परंतु प्रश्नांचं स्वरूप काय असतं, आजकाल कॉम्पिटिशन टफ असल्यामुळे प्रश्नांचं स्वरूप काय असावं, त्यानंतर प्रश्न कसा विचारला जाईल, प्रश्नाला अनुसरून आपण कसं वाचन केलं पाहिजे, यावर सुद्धा मी प्रत्येक लेक्चर बनवत असताना मी तुम्हाला सविस्तरपणे मुद्देसूद मांडणी करून सांगत असतो. विद्यार्थी मित्रहो, बघा की तुम्हाला आता मी सांगतो, बघा की आपल्याला अर्थसंकल्प तयार करणे हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. बघा आता अर्थसंकल्प तयार करणे हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. आता अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कोणती दोन कलम महत्वाचे आहेत, तर त्यामध्ये 112वा कलम महत्वाचा आहे आणि दुसरा कलम आहे ते 202 नंबरचा कलम महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रहो, दोन कलम अत्यंत महत्वाचे आहेत. कुठलं? 112 नंबरचा कलम अत्यंत महत्वाचा आहे आणि 202 नंबरचा कलम अत्यंत महत्वाचा आहे. 112 नंबरचा कलम काय सांगतं, तर 112 नंबरचा जे कलम आहे ते केंद्र सरकारचा अर्थसंकल्प तयार करतं आणि 202 नंबरचा कलम आहे ते राज्य सरकारचा अर्थसंकल्प तयार करतं. बघा की घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. मुद्दा नंबर 2 आहे, हे मी ह्यातलंच तुम्हाला शॉर्टकट काढून दिलंय काय की कसं लक्षात ठेवायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला मी की पॉइंटच्या स्वरूपामध्ये काही महत्वपूर्ण मुद्दे तुम्हाला मी रेखाटून दिलेले आहेत. बघा की घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जात असलेला आपल्याला पाहायला मिळेल. मुद्दा तुम्हाला परत मी एक रिपिटेटिव्हली काढून दिलाय की 112वा कलम म्हणजे शॉर्टकट माहिती कशी लक्षात ठेवावी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. 112वा कलम आहे, 112वा कलम आहे त्यामध्ये आपण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडतो. त्यानंतर 202वा कलम आहे त्यामध्ये आपण राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडतो. आता केंद्र सरकार आहे, आता आपल्याला नवीन मुद्द्यावर येऊ पुन्हा की हे मुद्दे तुमचे मी खूप साऱ्या वेळेला रिपिटेटिव्हली सांगून तुम्हाला मी क्लिअर करून दिले. आता केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा 112व्या कलमानुसार मांडतो. मग केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी कोण घेतं, तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी राष्ट्रपती घेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा की राष्ट्रपती हे जे पद आहे ते राष्ट्रपती पद हे कार्यकाल संपल्यानंतर काय असतं की नवनिर्वाचित, बरोबर आहे, म्हणजे नवीन राष्ट्रपतींची नेमणूक ही सतत होत राहते, परंतु राज्यघटनेला अनुसरूनच कार्यकाल असतो तो दिला जातो. म्हणून काय की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा घटनेच्या 112व्या कलमानुसार मांडला जातो आणि त्याची जबाबदारी ही आपल्याला राष्ट्रपतींकडे असलेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपण राज्य सरकारचा बघू. राज्य सरकारचा जो अर्थसंकल्प आहे तो राज्य सरकारचा असणारा अर्थसंकल्प व त्याची असणारी जी जबाबदारी आहे, बरोबर, राज्य सरकारचा असणारा अर्थसंकल्प, राज्य सरकारचा अर्थसंकल्प कुणाकडे असतो किंवा राज्य सरकार जसा आपण केंद्र सरकारचा अर्थसंकल्प घटनेच्या 112व्या कलमाचा वापर करून तयार करतो, तसा राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा घटनेच्या 202व्या कलमाचा वापर करून आपण तयार करतो. आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची जबाबदारी ही आपण कुणाकडे देतो, तर ती राज्यपालांकडे देतो. जे कोण राज्यपाल असतील त्यांच्याकडे आपण ही जबाबदारी किंवा राज्यघटनेच्या माध्यमातून जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. आपण हे जे आपण की पॉइंट काढले हे आपण सर्वप्रथम आपण पाहू आणि त्यानंतर आपल्या नेक्स्ट पॉइंटला सुरुवात करू. हे सर्व मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे झेडपी परीक्षांसाठी किंवा एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एसओ म्हणजे कंबाईन असेल यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असं मी तुम्हाला सांगेन. आणि ह्याचा तुम्ही जर रिपिटेटिव्हली वाचन केलं तर तुम्हाला
नक्कीच तुम्हाला जे काही प्रश्न येतील ते त्या प्रश्नांना तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने काय करू शकता, फेस करू शकता. पुन्हा मी रिपिटेशन करतो आपल्या या सविस्तर मुद्द्यांचं. घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा तर 202व्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. 112वे कलम केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी निगडित आहे आणि 202वे कलम राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी निगडित आहे. केंद्र सरकारचा जो अर्थसंकल्प आहे तो 112व्या कलमानुसार ठरला जातो किंवा ठरविला जातो. त्याची जबाबदारी ही राष्ट्रपतींकडे असते आणि राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा 202व्या कलमानुसार ठरविला जातो आणि त्याची जबाबदारी ही असणाऱ्या राज्याच्या राज्यपालांकडे घटनेच्या माध्यमातून देण्यात आलेली असते. विद्यार्थी मित्रहो, हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचेच आहेत आणि जसं जसं तुम्ही लेक्चर पाहाल तसे तसे हे मुद्दे तुम्ही नोट करून घ्या आणि त्याचा आगामी काळात येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. बघा विद्यार्थी मित्रहो, आपण महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प तयार करणे या बाबतीतले आपण महत्त्वपूर्ण खूप सारे काय केले, पॉइंट्स पाहिले. आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्थसंकल्प. तो म्हणजे अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत. अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत. अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत, बरोबर. अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या, बरोबर, बरोबर. विद्यार्थी मित्र बघा की अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत, आर्थिक कामकाज विभागामार्फत, आर्थिक कामकाज विभागामार्फत. विद्यार्थी मित्र बघा की अर्थसंकल्प तयार करणे यामध्ये अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. काय म्हणतो मी, तयार केला जातो. आधी ज्या काही मी महत्वाच्या स्पर्धा परीक्षांविषयी ज्या काही नोट्स काढल्या त्याचं मी एक चांगल्या पद्धतीने हँडरायटिंग करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ मी समजावून देतच असतो. बघा की अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज बघा की अर्थसंकल्प हा म्हणजे अर्थसंकल्प तयार करणे या मुद्द्यावरती आपण बोलतोय तर काय आहे किंवा लेक्चर बनवतोय तर अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. त्यानंतरचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा घ्या की घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र, वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा विद्यार्थी मित्रहो की हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करा
की महत्वपूर्ण आणि संकल्पनात्मक अभ्यासात, की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे नुसतं पाठांतर करणे, घोकमपट्टी करणे, ह्या पद्धतीने त्याचा फोकसच नाहीये मुळात. बघा विद्यार्थी मित्र, की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे नुसतं पाठांतर करणे, नुसतं पाठांतर करणे, घोकमपट्टी करणे, बरोबर आहे. या पद्धतीला कुठेही वाव नसतो. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने समजावून घेऊन किती क्वेश्चन पेपरला आपण फेस करतो हे फार महत्वाचं असतं. बघा की पहिला मुद्दा आहे अर्थसंकल्प. बघा पहिला मुद्दा आहे काय आहे तर अर्थसंकल्प वित्त मंत्रालया अंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत, बरोबर आहे. म्हणजे अर्थसंकल्प वित्त मंत्रालया अंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. मुद्दा नंबर 2 आहे घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरलेला नसून म्हणजे घटनेत म्हणजे राज्यघटनेमध्ये. बघा की अर्थशास्त्राच्या दृष्टीने अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरला जातो, परंतु जर राज्यघटनेच्या दृष्टीने आपण पाहिलं तर घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तर अंदाजपत्रकात विद्यार्थी मित्र बघा की अंदाजपत्रकात वित्तीय वर्षातील सरकारच्या अंदाजे खर्च व प्राप्ती यांची संपूर्ण माहिती दिलेली असते. यांची संपूर्ण माहिती दिलेली असते. बघा विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय की अर्थसंकल्प वित्त मंत्रालया अंतर्गत कार्य करणाऱ्या आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. मुद्दा नंबर 2 आहे घटनेत अर्थसंकल्पाला बजेट हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्र हा शब्द वापरण्यात आला आहे. मुद्दा नंबर 3 आहे अंदाजपत्रकात वित्तीय वर्षातील सरकारच्या अंदाजे खर्च व प्राप्ती यांची संपूर्ण माहिती दिलेली असते. विद्यार्थी मित्रहो, हा प्रश्न मागील परीक्षांमध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे आणि हे जे मुद्दे आहेत, हे जे लेक्चर आहे म्हणजे प्रत्येकच लेक्चर आपला आयएमपी असतं, परंतु या लेक्चर मध्ये आपण घेतला जाणारा प्रत्येक मुद्दा हा आयएमपी स्वरूपाचा आहे आणि तो तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यासा. आणि तुम्हाला जर कोणती डाऊट्स आला तर तुम्ही आपण काय करू शकता, तुम्ही डाऊट मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रहो, बघा आपण याच्या पुढचे काही पॉइंट बघणार आहोत की जो आपला बघा अर्थसंकल्प आहे, बरोबर आहे. अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक मदत करतात. अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक मदत करतात. बघा की अर्थसंकल्प जर आपल्याला तयार करायचा आहे तर अर्थसंकल्प तयार करण्यास बघा की आपण म्हणतोय की अर्थसंकल्प तयार करायचा आहे. आपण बघितली की जी महत्वपूर्ण कलम आहेत ती सुद्धा आपण बघितली, पण अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक मदत करतात. त्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक काय करतात, मदत करतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ मंत्रालय, बरोबर. पहिला मुद्दा कोणता आहे, अर्थ मंत्रालय. मुद्दा नंबर 2 आहे तो म्हणजे विविध प्रशासकीय कार्यालय. आता विद्यार्थी मित्र हो, हे आपण मुद्दे लिहून घेऊ आणि मग याच्यावर जे महत्वपूर्ण डिस्कशन आहे ते आपण करू.
पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ मंत्रालय, त्यानंतर विविध प्रशासकीय कार्यालय, तिसरा मुद्दा आहे नियोजन मंडळ, तिसरा मुद्दा आहे नियोजन मंडळ, आणि जो आपला चौथा मुद्दा आहे, चौथा मुद्दा काय आहे तर त्याला आपण CAG कॅग असं म्हणतो. याचा कॅगची हिस्ट्री किंवा कॅगचा जो इतिहास आहे तो आपण पुढे ऐतिहासिक अर्थशास्त्रीय दृष्ट्या पार्श्वभूमी आहे ते आपण बघणारच आहे. बघा की अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक मदत करतात. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कोणते 4 घटक मदत करतात तर त्या 4 घटकांमध्ये पहिला आहे ते म्हणजे अर्थ मंत्रालय, त्यानंतर विविध प्रशासकीय कार्यालय, त्यानंतर नियोजन मंडळ आणि कॅग इत्यादींचा काय केला जातो ह्याच्यामध्ये समावेश केला जातो. तर विद्यार्थी मित्र बघा की अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आपण 4 घटकांचा काय करत असतो, अर्थसंकल्प तयार करण्यासाठी 4 घटकांचा आपण काय करतो वापर करत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता त्या 4 घटकांमध्ये कोणकोणते 4 घटक तर त्यातला अर्थसंकल्प तयार करण्यास 4 घटक मदत करतात. त्यामध्ये अर्थ मंत्रालय, त्यानंतर विविध प्रशासकीय कार्यालय, नियोजन मंडळ आणि CAG म्हणजे त्याला कॅग असं म्हणतो, परंतु त्याचा पूर्णतः तो काय हिस्टॉरिकल आहे किंवा त्याची जी काय पार्श्वभूमी आहे ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे तिथे आवश्यक आहे तिथे ते आपण कव्हर करणार आहोत. आता अर्थसंकल्प तयार करण्याचे टप्पे बघा विद्यार्थी मित्र की जर तुम्हाला अर्थसंकल्प तयार करायचा आहे पण तो अर्थसंकल्प तयार तुम्हाला करायचा असेल तर अर्थसंकल्प तयार करण्याचे काही महत्वाचे टप्पे पण पाहिजेत ना. नुसतं असं कसं म्हणून चालणार की आपल्याला अर्थसंकल्प तयार करायचा आहे. मग अर्थसंकल्प तयार करण्यासाठी काय आहे तर आपल्याला सुरुवातीला अर्थ मंत्रालय पाहिजे, त्यानंतर विविध प्रशासकीय कार्यालय पाहिजेत, त्यानंतर कॅग पाहिजे बरोबर, आणि जे आपलं नियोजन मंडळ आहे ते नियोजन मंडळ पाहिजे. म्हणजे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी 4 घटक कारणीभूत ठरतात. त्यामधला पहिला तो म्हणजे अर्थ मंत्रालय, दुसरा म्हणजे कोणता तर त्यामध्ये कॅग येतं, तिसरा म्हणजे नियोजन मंडळ येतं आणि विविध प्रशासकीय कार्यालय. आता अर्थसंकल्प तयार करण्याचे टप्पे कसे असतात बघा तर त्यामध्ये महत्वाचा मुद्दा तुम्ही नोट करून घ्या. अर्थसंकल्पीय अंदाज, अर्थसंकल्पीय अंदाज बरोबर आहे, अर्थसंकल्पीय अंदाज जे आहेत बरोबर, अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य, अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य मागील वर्षी जून जुलैमध्ये सुरू होते बरोबर आहे, जून जुलैमध्ये सुरू होते. विद्यार्थी मित्र बघा की हा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय तर अर्थसंकल्प तयार करणे, त्यामध्ये अर्थसंकल्प तयार करण्याचे टप्पे आहेत. त्यामधला पहिला टप्पा आहे की अर्थसंकल्पीय अंदाज. बघा की अर्थसंकल्प तयार करणे, यामध्ये अर्थसंकल्प तयार करण्याचे जे टप्पे आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगतो की अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य मागील वर्षी जून जुलैमध्ये सुरू होते. आता त्यामध्ये पुन्हा कसं आहे बघा की त्यामध्ये मुद्दा नंबर B आहे, लिहून घ्या. प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यांमार्फत, प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यांमार्फत कार्यालयांमार्फत त्याच्या पुढील वर्षातील अपेक्षित
अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जातात. काय केलं जातं की अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जातात. अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जातात. विद्यार्थी मित्र बघा की अर्थसंकल्प तयार करण्याचे जे काही महत्त्वपूर्ण टप्पे आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य मागील वर्षी जून जुलै मध्ये सुरू होते. मुद्दा नंबर 2 आहे प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यांमार्फत कार्यालयांमार्फत त्याच्या पुढील वर्षातील अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जातात. आता हे जे काय काम आहे बरोबर यातले 3 जे महत्वाचे मुद्दे आहेत या 2 जे महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले या 2 महत्वाच्या मुद्द्यांमध्ये बघा की अर्थसंकल्प तयार करण्याचे जे काही टप्पे आहेत त्यामधला पहिला मुद्दा आहे की अर्थसंकल्पीय अंदाज बांधण्याचे कार्य मागील वर्षी जून जुलै मध्ये सुरू होते. मुद्दा नंबर 2 आहे प्रत्येक मंत्रालयातील विविध खात्यांमार्फत कार्यालयांमार्फत त्याच्या पुढील वर्षातील अपेक्षित खर्चासंबंधीचे अंदाज बांधले जातात. विद्यार्थी मित्र ज्यावेळी तुम्ही हे लेक्चर पाहाल आणि याच्या नोट्स तुम्ही काढायला लागाल त्यावेळी ह्या मुद्द्यांचं मी तुम्हाला इन डिटेल मध्ये लिहून देतोय. परंतु जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही आपल्या भाषेमध्ये याचं काय करू शकता टिप्पण काढू शकता आणि त्या नोट्स तुम्ही आपल्याला जोपर्यंत परीक्षेमध्ये यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याजवळ ठेवू शकता. बघा ह्याच्या पुढचे जे मुद्दे आहेत आता आपण एवढं बघितलं पण ह्यावरच अर्थसंकल्प तयार होईल का हो तर विद्यार्थी मित्र ह्या बघा की ते 3 भागामध्ये आपण विभाजन करायला पाहिजे. आता त्याचं विभाजन अर्थसंकल्प जो असतो त्या अर्थसंकल्पाचं विभाजन आहे ते किती भागामध्ये होतं तर अर्थसंकल्पाचं असणारं विभाजन आहे ते 3 भागामध्ये होतं. त्यातला भाग नंबर 1 आहे तो भाग नंबर 1 काय तर उत्पन्न व स्थायी खर्च बघा की अर्थसंकल्पाच्या 3 भागामध्ये विभाजन होतं. आता त्यातला महत्वाचा आहे तो म्हणजे भाग 1 उत्पन्न व स्थायी खर्च. त्यामध्ये उदाहरण म्हणून काय दिलेलं आहे तर त्यामध्ये उदाहरण आहे वेतन प्रवास भत्ते त्यानंतर मिळणारं तुमचं प्रवास भत्ते आहेत ते बघा की त्यातला पहिला भाग आहे. त्यानंतर भाग नंबर 2 आहे आपला त्यामध्ये काय आहे की खर्चात चढ उतार होत असलेल्या आता ह्याचं तुम्हाला उदाहरण द्यायला लागेल. खर्चात चढ उतार होत असलेल्या यामध्ये सेवेवरील जो खर्च आहे सेवेवरील खर्च याचा समावेश यामध्ये होत असतो. आता सेवेवरील खर्चाचा समावेश खर्चात चढ उतार होत असतो याच्यामध्ये होईल. आता पुन्हा त्याचं काय की साधन सामग्री जी आपली महत्वाची साधन सामग्री येते त्या साधन सामग्रीचा समावेश याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जो भाग नंबर 3 आहे त्या भाग नंबर 3 मध्ये आपण काय पाहतो तर नवीन योजना आणि खर्चाचा समावेश म्हणजे ज्या काही शासकीय नवीन योजना असतील त्या शासकीय नवीन योजना व खर्चाचा समावेश असतो. शासकीय नवीन योजना व खर्चाचा समावेश बरोबर शासकीय नवीन योजना व खर्चाचा समावेश. आता त्यामध्ये 3 भाग आहेत त्या 3 भागामध्ये महत्वपूर्ण भाग नंबर 1 आहे. भाग नंबर 1 मध्ये उत्पन्न व स्थायी खर्च इत्यादींचा समावेश केला जातो. त्यामध्ये उदाहरण काय दिले तर 3 भागामध्ये त्यांनी डिवायडेशन कसं केलंय बघा विद्यार्थी मित्र थांबा याचं फक्त 3ऱ्या भागाचं उदाहरण आहे की नवीन इमारत बांधणे बरोबर. 3ऱ्या भागामध्ये काय सांगितलंय की नवीन इमारत बांधणे. आता नवीन इमारत बांधणे म्हणजे काय तर ज्या काही शासकीय योजनांमार्फत ज्या इमारती बांधण्यासाठी जो काही निधी येतो त्या निधीमार्फत नवीन इमारती बांधल्या जातात. बघा विद्यार्थी मित्र की हे अत्यंत
महत्वपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये हे घेतोय का, कारण प्रत्येक एक तुम्ही कोर्स परचेस केला तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला वेगळं मटेरियल घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ही लेक्चर वारंवार बघा, नोट्स काढा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. बघा की 3 भागामध्ये याचं विभाजन केलं जातं. भाग नंबर 1 उत्पन्न व स्थायी खर्च, त्यामध्ये वेतन, प्रवास भत्ते यांचा काय केला जातो, उल्लेख केला जातो. भाग नंबर 2 मध्ये खर्चात चढ उतार होत असतात त्यावेळी सेवेवरील खर्च, त्यामध्ये साधन सामग्रीचा समावेश केला जातो. भाग नंबर 3 आहे, त्यामध्ये नवीन योजना आणि खर्चाचा समावेश होतो. त्यामध्ये नवीन इमारत जी आपली बांधली जाते त्यांचा काय असतो, समावेश होतो. आणि या 3 भागांनाच, बरोबर आहे, या 3 भागांनाच आपण काय म्हणतो की नमुना पत्रक, अर्थशास्त्रात किंवा अर्थसंकल्पाचं जे नमुना पत्रक म्हणतो, हे भाग नंबर 1, भाग नंबर 2. म्हणजे भाग नंबर 1 काय की उत्पन्न व स्थायी खर्च, भाग नंबर 2 आहे खर्चात चढ उतार होत असलेल्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या, भाग नंबर 3 आहे नवीन योजना आणि खर्च. याला आपण अर्थसंकल्पाचं नमुना पत्रक जे म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे जे अर्थसंकल्पाचं आपण नमुना पत्रक म्हणतो ते आपण यालाच मेन्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आपलं नमुना पत्रक असतं, म्हणजे लिहून घ्या तुम्ही की अशा प्रकारचे नमुना पत्रक, अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थ मंत्रालयामार्फत पुरवण्यात येते. बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळतो की अर्थसंकल्प आपण तयार करतो, त्यामध्ये आपण 3 भाग पाहिले, त्याला आपण नमुना पत्रक म्हणतो, त्याला अर्थसंकल्पाचा नमुना पत्रक म्हणतो. आता त्याच्या पुढील महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थ मंत्रालयामार्फत पुरविण्यात येते. बरोबर. त्यानंतर आता जे महत्वपूर्ण काही अजून, म्हणजे आपण अर्थसंकल्प तयार करतोय, अशा प्रकारचे प्रत्येक खात्याचे अंदाज, म्हणजे काय की जे खाती असतात विविध स्वरूपाचे किंवा खात्याचे अंदाज, खाती म्हणजे कुठली, जी प्रशासकीय खाती असतात तीच, जी खात्याचे अंदाज अहवाल आपल्याला मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. विद्यार्थी मित्र हो, बघा की अत्यंत महत्वपूर्ण हा सुद्धा मुद्दा आहे की पहिला मुद्दा काय की अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थमंत्रालयामार्फत पुरवण्यात येते. मुद्दा नंबर 2 आहे खात्याचे अंदाज अहवाल आपल्याला मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. त्यानंतर मंत्रालयात प्रत्येक खात्याचा म्हणजे जी काही जेवढी खाती आज अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक खात्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. प्रत्येक खात्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. विद्यार्थी मित्र, किती अत्यंत महत्वाची माहिती आहे बघा की अशा प्रकारचे जे आपलं अर्थशास्त्राच्या दृष्टीने नमुना पत्रक तयार झालेलं आहे, त्या अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थ मंत्रालयामार्फत पुरवण्यात येते. खात्याचे अंदाज अहवाल आपल्याला मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. त्यानंतर मंत्रालयात प्रत्येक खात्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. असे म्हणजे काय की मग शेवटी हे जे विविध खात्याचे अर्थसंकल्प असतात, विविध खात्याचे
अर्थसंकल्प विविध खात्याचे असणारे जे अर्थसंकल्प आहेत ते विविध खात्याचे अर्थसंकल्प आपल्याला कधी मिळतात तर नोव्हेंबर, बरोबर आहे. विविध खात्याचे जे अर्थसंकल्प आहेत ते कधी मिळतात तर नोव्हेंबर मध्ये ते अर्थसंकल्प काय होतात अर्थ मंत्रालयात येतात, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय की जे नियोजन मंडळ असतं, बरोबर, नियोजन मंडळ असतं, बरोबर. आता बघा की अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थ मंत्रालयामार्फत पुरवण्यात येते. खात्याचे अंदाज अहवाल आपल्याला मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. त्यानंतर मंत्रालयात प्रत्येक खात्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. विविध खात्याचे अर्थसंकल्प हे नोव्हेंबर मध्ये येतात. त्यानंतर जे नियोजन मंडळ असतं, पुढचा मुद्दा तुम्ही एक सविस्तर लिहून घ्या. त्यानंतर असणार जे नियोजन मंडळ आहे, बरोबर, त्यानंतर असणार जे नियोजन मंडळ आहे ते नियोजन मंडळ कशाच्या आधारावर चालतं तर पंचवार्षिक. ते जे नियोजन मंडळ आहे ते कशाच्या आधारावर चालतं तर पंचवार्षिक योजनेत अग्रक्रम दिलेल्या, पंचवार्षिक योजनेत अग्रक्रम दिलेल्या योजनांच्या दृष्टीने, अग्रक्रम दिलेल्या योजनांच्या दृष्टीने अग्रक्रम दिलेल्या, बरोबर आहे. म्हणजे काय की नियोजन मंडळ पंचवार्षिक योजनेत अग्रक्रम दिलेल्या योजनांच्या दृष्टीने डिसेंबर मध्ये त्याविषयीचे आपले मत कळवत असते. त्याविषयीचे आपले मत कळवीत असते. विद्यार्थी मित्र बघा की अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की अशा प्रकारचे नमुना पत्रक त्यांना अर्थ मंत्रालयामार्फत पुरवण्यात येते. दुसरा मुद्दा आहे की खात्याचे अंदाज अहवाल आपल्याला मंत्रालयाकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतात. त्यानंतर मंत्रालयात प्रत्येक खात्याचा अर्थसंकल्प मांडला जातो. तिसरा मुद्दा आहे विविध खात्याचे अर्थसंकल्प नोव्हेंबर मध्येच ते तयार होत असतात. त्यानंतरचा आहे की जे नियोजन मंडळ असते ते पंचवार्षिक योजनेचा अग्रक्रम जो असतो त्या अग्रक्रम दिलेल्या योजनांच्या दृष्टीने डिसेंबर मध्ये त्याविषयीचे आपले मत कळवीत असते. त्यानंतरचे बघा की अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि त्याचं स्वरूप हे किती, म्हणजे आपण म्हणतो की अर्थसंकल्प पण तो तसा विषय नाही. अर्थसंकल्प हा तयार करण्यासाठी किती प्रोसिजर असतात किंवा किती कृतिक्रम असतो आणि तो किती कृतिक्रम फॉलो करावा लागतो योग्य पद्धतीने हे तुम्हाला या लेक्चर मध्ये कळेलच. म्हणजे अर्थसंकल्प या विषयावरती प्रश्न एकच येतो परंतु किती मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करावा लागतो बघा. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार करते. साधारण अर्थसंकल्प तयार करते. बघा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा की डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार करते. त्यानंतरचा बघा की अंतिम थोडक्यात प्रोसिजर नुसार अर्थसंकल्पाचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जो कॅग असतो कॅगच्या दुरुस्तीनंतर बघा एवढंच नाही की
कॅग हा विषय म्हणजे कॅग म्हणजे काय की नेमकं एक काय महत्वाचा मुद्दा आहे तो अर्थशास्त्रातला, तो आपण एखादा टॉपिक महत्वाचा असतो तिथे त्याचा इन्क्लुडेशन होतोच, बरोबर. कॅगची सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार करते. त्याच्या पुढची प्रोसिजर काय की कॅगच्या दुरुस्ती नंतर दुसरी आवृत्ती तयार होते. विद्यार्थी मित्र हो, बघा की अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे की डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार करते. त्यानंतर कॅगच्या दुरुस्तीनंतर दुसरी आवृत्ती तयार होते आणि मग त्या अर्थसंकल्पाला मान्यता तर मिळायला पाहिजे. मग आता आपला शेवटचा मुद्दा आहे की त्यानंतर एवढी सगळी प्रोसिजर जर आपण चांगल्या पद्धतीने फॉलो केली तर मग त्यानंतर जे कोण आपले अर्थमंत्री असतील ते अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून किंवा पंतप्रधानांशी चर्चा करतात. बघा की ह्या बाबीमध्ये सुद्धा किती खोचकपणा असलेला आपल्याला पाहायला मिळतो की त्यानंतर अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतात व कॅबिनेटची संमती घेऊन कॅबिनेटची संमती घेऊन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बरोबर आहे. म्हणजे काय की त्यानंतर अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतात व कॅबिनेटची संमती घेऊन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 फेब्रुवारी या दिवशी सादर करतात. म्हणजे बघा की अर्थसंकल्प तयार करण्यासाठी किती महत्वाच्या प्रोसिजरचा फॉलोअप आपल्याला घ्यायला लागतो आणि किती महत्वपूर्ण हा मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळेल की अर्थसंकल्प जरी आपल्याला तयार करायचा असला तरी त्याला किती गोष्टींचा पडताळा घ्यावा लागतो. तर बघा की आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो होतो, ते आपण मुद्दे रिवाइज करू किंवा रिपीट करू आणि आपला अर्थसंकल्प तयार करणे हा मुद्दा आपल्या इथे कव्हर होऊन जाईल. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पाचे पुनर्वर्गीकरण करून साधारण अर्थसंकल्प तयार करते. कॅगच्या दुरुस्तीनंतर दुसरी आवृत्ती तयार होते. म्हणजे अर्थसंकल्पाची पाहणी कॅग करते आणि कॅग त्यामध्ये बघते की त्यामध्ये काही चुका असतील तर त्या चुकांचं दुरुस्ती करते आणि ती दुरुस्ती झाल्यानंतर काय असतं की कॅगच्या दुरुस्तीनंतर दुसरी आवृत्ती तयार होते. त्यानंतर अर्थमंत्री याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतात व कॅबिनेटची संमती घेऊन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1 फेब्रुवारी या दिवशी सादर करतात. तर विद्यार्थी मित्र हो, अर्थसंकल्प कसा तयार करावा आणि सार्वजनिक वित्त भाग नंबर 4 या लेक्चर मध्ये आपण महत्वपूर्ण संकल्पना पाहिलेल्या आहेत आणि ज्या काही आपल्या संकल्पना आहेत त्या आपण किंवा ज्या काही अतिरिक्त संकल्पना आहेत, उरलेल्या संकल्पना आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत.